कमळे उठ बाय, आपल्याला श्राद्धाच्या विधीची तयारी करायची आहे ना ग. चल उठ. हा चला सर्वांनी पहिल्यांदा हात जोडून घ्या. हा ओम ते पितृदेवताय नमः. चला पळा, डाव्या हातात ती पळी घे आणि मी जसं म्हणाल त्या पद्धतीने या प्रत्येक पिंडावर टाकत राहायचं. यातला एक पिंड उचलून नैवेद्याचा ईद समोर जाऊन ठेवा. कमळीची आता तिथे काय सिच्युएशन असेल ना, इमॅजिन पण नाही करू आता. तर मी ना तिच्या बरोबर असायला पाहिजे होतं यार. आबांची न्यूज ऐकून म्हणून गेली असेल बिचारी. तर तिला आधार देणं, सपोर्ट करणं खूप नेसेसरी आहे. पण जाऊ कसं यार तिथे. सकाळी मीटिंगला गेलो नाही म्हणून आई पण चिडली. अरे यार, आबा तुम्हाला काय मायेची काळजी असायची. तिचा संघर्ष लय मोठा आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. आता मी तिची काळजी घेतो. आबा, तुमचं स्वप्न कमळी नक्की पुरं करेल. म्या हाय की, म्या तिला त्यात साथ देईन. म्या कुठंच कमी पडायची नाही. आबा तुम्हाला शब्द देतो मी. कमळीच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक संघर्षात मी तिची साथ देईन. अगदी तुमच्यासारखी. तुमची इच्छा होती ना की कमळीने तिची सगळी स्वप्न पूर्ण करावीत. मी तिची साथ देणार शेवटपर्यंत. कमळी तिची सगळी स्वप्न पूर्ण करणार. आबा कमळे, अगं आबा जिथं कुठं बी आहेत तिथं खुश आहेत बघ. त्यांचं लक्ष आहे तुझ्याकडं. त्यांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहणार बघ. हे पोरी, आता सगळं विसरून मोर जायचं बघ. वय वय, आता काय कमळी गावात राहणार नाही. 4-5 दिवस झाले ना की जाईल ती परत मुंबईला. पुढचं शिक्षण पुरं करायला नको. नाही, मी तुझ्या संग इथंच गावातच राहणार आहे. मी तुला आणि गावाला सोडून कुठं बी जाणार नाही. पार्वतीताई, पाणी आणा. सावकाश. राजन, मला काही इथे चैन पडणार नाहीये. तू उगीच मला जबरदस्तीने घरी घेऊन आलायस. मला त्यांच्याजवळच थांबायचं होतं. आई, अगं डॉक्टरांनी सांगितलंय ना आपल्याला,
बाबा आउट ऑफ डेंजर आहेत म्हणून. मग कशाला उगाचच काळजी करतेस? आणि आई, तुला ही आरामाची गरज आहे. हा. घे. ऐका ना, आईसाठी काहीतरी हलकं फुलकं खायला करा. नाही, नको नको राजन, मला खरंच काही नकोय. मला फार काळजी वाटते यांची. म्हणजे त्यांनी डोळे उघडले, पण त्यांनी आपल्याला बघितलं का, आपल्याला ओळखलं का, काहीच कळत नाहीये. राजन, ते होतील ना रे बरे? अगं होतील ना का काय विचारतेस? बाबा नक्की बरे होतील. आता आधीपेक्षा सुधारणा आहे ना बाबांच्या तब्येतीत. मग लवकरच ठीक होतील. तू नको काळजी करूस. आई, बाबा कसे आहेत? म्हणजे डॉक्टर काय बोलले? ठीक आहे, होतील बरे. सगळं सुरळीत चालू होतं, अचानक काय घडलं काय माहिती. रागिणी, जे झालं ते वाईटच झालं, पण ते कसं झालं, कुणी केलं, हे शोधणं महत्वाचं आहे. असं नाही वाटत तुला? तो सुहास कुठे आहे? सुहास? तो आला नाही वाटतं अजून. आणि कामिनी, ती कुठे आहे? आई कुठे गेली ना तेच कळत नाहीये मला. पण तिला खूप कॉल केले पण ती फोनच उचलत नाहीये. शिवा, तर टेन्शनच आलंय मला. तर खूप खूप भीती वाटते. तिला काही झालं तर नसेल ना? कशाला काय होत आहे? एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल आत्या, येईल परत. बरं, आईला आता आराम करू दे. हं? बरं आई, मी रूम मध्येच खायला पाठवतो. चल तू आराम कर. चल आराम कर. की आईने मला का जबाबदाऱ्या दिल्या आहेत? गडबडच होणार आहे माझ्याकडून. आणि ह्या लोकांनी मला पकडलं तर संपला. रागिणी, तू संपणार. का आई असं करायला होते ना, मला काहीच कळत नाही. रुका की, आपण कमळीला असं एकटीला सोडायलाच नको होतं. अगं लई वेळ झाला, कुठं गेली असेल ती? श्राद्ध झाल्यावर जेव्हा ती घराच्या बाहेर गेली की नाही, तेव्हाच तिच्या पाठीमागं कोणतरी जायला पाहिजे होतं. जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? देवळात गेली असल. होय, देवळात नाही तर चावडीत गेली असन. तिला लई वाईट वाटलं असणार आहे. त्यात तिने काही खाल्लं बी नाही. मी असं करतो, मी इथं आसपास शेजार पाजारला बघतो. तुम्ही गावात जा. गावात जा, मंदिरा हुडका, बघा कुठे आहे का. गावात जा, पळा जा. आम्ही आलोच. चला जा पळ. ए पोरानो, तुम्ही बी जा, पळा. मंदिरात बघा कुठेतरी. मी येतो.